गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज ट्रॅक वरती पहिलं षटक. दिनेश आपण पाहतोय राऊंड विकेट न पहिलाच बॉल दिला भिरकावून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. मॅक्सिमम हिट देऊन सारण षटकार. थँक्यू सो मच. आणि ज्यांचं जे सॉन्ग आपण ऐकतो ना तोच मैदानाच्या आतमध्ये सचिन लांगेच्या बॅटमधून हा दुसरा ब्लास्ट अगदी समालंन कक्षेच्या डाव्या बाजूने बॉल सलग चाललाय. दुसरा षटकार सचिन लांगेच्या बॅटमधून ठिजय. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. अमर लांगे खुश असतील कारण सचिन लांगेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आग उगलतोय. सलगचा दुसरा षटकार. गोलंदाजाची अगदी पिसं काढली जात आहेत. वेळेस संधी निर्माण केली आहे. पलटवार गरज नसतानाही मोठा फटका खेळलाय सचिन लांगेनं आणि इथं बिग विकेट डाऊन. पहिला धक्का टीम ह्या ठिकाणी स्मिथ 11 नंबर पाडा टीमला. ठीक आहे. थँक्यू डीजे. पीपी ह्या फटक्यांची गरज होती का? कारण दोन षटकार आले होते. सुरुवातीलाच असं वाटलं होतं की इथून शांत पवित्र एखाद्या खराब चेंडूवरती मोठा फटका त्यानंतर आक्रमण. पण तू सचिन लांगे प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकण्याच्या नादामध्ये इथून आपले विकेट कमावले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता स्वतः संघाचा संघ मालक मैदानाच्या आतमध्ये अमर लांगे. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना अगदी अद्भुत बांध्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघ मालक कसा असावा त्याचं जीवलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतं. परंतु इथून विकेट गेले सचिन लांगेची. अमर लांगेला चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. लेफ्ट हम द राऊंड विकेटचं दिनेशला आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिल्या षटकावरती. कार्यक्रम फेट दुसरा खेळाडू. आणि प्रथमेश शेठ सुपे यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. दादा थँक्यू सो मच समालोचनासाठी हे पारितोषिक. थँक्यू दादा. खरे तर या मॅचमध्ये आज आम्हाला संधी मिळाली आहे पादीर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी. खरं तर जे डी ग्रुप वतीने आम्हाला संधी मिळाली आहे त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार होतोय या ठिकाणी. पहिलाच बॉल काऊन दिलाय. बॉल असं वाटलं होतं की या ठिकाणी षटकार जाईल पण तू क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत नजर ठेवली आणि इथून मात्र दिलाय धक्का. अजून एक स्मिथ 11 अंबेरपाडा टीमला.
हॅलो. आणि शेवटचा बॉल गरज नसतानाही बघा या ठिकाणी खरं तर सुरुवात जबरदस्त केली होती सचिन लांगेनं, पण तो आमिर लांगे देखील जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये टिकला नाही आहे. त्यानंतर जास्त खेळाडूच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी होती. खरं तर तो फलंदाज देखील अक्षय बाद झालाय आणि आता पूर्णपणे संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. संघाचे संघ मालक थोडेसे निराश असतील आणि या संघाला लीड करतायत. अर्थातच प्रथमेश शेठ सुपे या टीमचे उपकर्णधार आहेत. त्यांच्या माध्यमातून खरे तर आज संघ त्यांच्या नेतृत्वाने कार्य केलं. तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु खराब फिल्डिंग चालले. बॉल सीमा रेषेच्या जवळ चाललंय. तोपर्यंत इथून किती धावा घेतील? 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र सेंडू अडवला जातोय. 2 धाबा आणि इथून 2 धाबेच्या मदतीनं स्मिथ 11 अंबरपाडा संघ जाऊन पोहोचतोय 14 वरती. चांगला संघर्ष पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्ते दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते प्रथमेश शेठ सुपे उपकर्णधार आहेत. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. सह्याद्री प्रीमियर लीग आणि JD ग्रुपच्या माध्यमातून दादांना पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली आज संघ उतरलाय. खरं तर स्मिथ 11 अंबरपाडा हा संघ सुरुवातीला 3 धक्के. पहिला बाद झाला सचिन लांगे, त्याचा पाठोपाठ अमर लांगे देखील जास्त काळ राहिला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर बॅट्समन कुमार आउट झाला आणि 3 धक्के देत असताना 14 वरती हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. परंतु इथून या संघामध्ये जर का आपण विचार केला तर एक तगडा संघ आहे. सलामीचा बॅटर अजूनही मैदानावरती आहे आणि संकेत, आणि त्याला इथून चांगला खेळ करावा लागेल कारण सचिन लांगे बाद झालाय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅट्समन अमर लांगे देखील बाद झालाय. म्हणजे संघाची संपूर्ण जबाबदाऱ्या आता या खेळाडूच्या खांद्यावरती असतील. दुसऱ्या षटकावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गुरुनाथ. या ठिकाणी वाईट बॉलचा कॉल पंचांचा. अतिरिक्त धाव 15 वरती संघ जाऊन पोहोचलाय. मागची मॅच आपल्याला आठवावी लागेल. मागच्या मॅच मध्ये जो संघर्ष केला होता त्या संघर्षाने या मॅच मध्ये देखील लढावं लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप बनवावी लागेल. यावेळी जागा बनवली स्ट्रोक साठी. कॅच साठी कॉल केलाय आणि इथून बिग विकेट. अजून एक धक्का दिलाय. स्मिथ 11 अंबरपाडा टीमला थोडस ड्रेसिंग रूम मध्ये बॉडी लँग्वेज चाचळताना दिसते. कारण तू चल मैं आया अशी परिस्थिती बाबा मैदानाच्या आतमध्ये आता झाली होताना आपल्याला पाहायला मिळते. पण तो हा संघ सहजासहजी हार मानणार नाहीये मित्रांनो. जो सलामीसाठी आला होता खरं तर संकेत, त्याचाही खेळ मात्र संपलाय. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन रोशन नवीन बॅट्समन आलाय आमच्या संवित. या ठिकाणी टीमचे खरं तर एक चांगले खेळाडू जॉईन झालेत. प्रेम आसवले या टीमला लीड करतायत, या टीमला सपोर्ट करतायत. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. स्मिथ 11 संघासाठी खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं. यावेळेस डायरेक्ट हिट सर झाले असती तर कदाचित या ठिकाणी तिसरा पंचनकर रेपर्स केला असतं. नजदीकी मामला पाहायला मिळाला, परंतु अगदी चेंडू स्टंपवरती आढळला नाहीये. त्यामुळे इथून सिंगल धाव मिळते आहे. एका धावेनं संघ जाऊन पोहोचेल तो अर्थातच PP 16 वरती. 16 धावा धावफलकावरती सुरुवातीला 14 आलेल्या. पण या षटकामध्ये गुरुनाथचं आपण कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे गुरुनाथला, अगदीच चांगली लाईन लेंथ, अचूक सप्पा, प्रत्येक गोष्टी वरती नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली आहे. डावकरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक केनला
अजून एक स्फोटक फलंदाज अक्षयला आपण पाहिले होतं गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी केली होती. जागा बनवली स्ट्रोक साठी, चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा अडचणी वाढल्या, थोडासा डगआउट्स बॉडी लँग्वेज आपल्याला दाखवते. सचिन लांगेची ती दमदार सुरुवात, स्फोटक सुरुवात, अमर लांगेची विकेट, ह्या भरपूर चुका आज स्मिथ 11 संघ या ठिकाणी अंबेरपाडा संघाने केल्यात. परंतु या मध्यम खेळीच्या खेळाडूंना संघाची जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावरती. हलक्यात टॅप केलाय 38 सर्कलच्या बाहेर, क्षेत्ररक्षक नाहीये. पहिली धाव कंप्लीट. गोलीचा वेगानं चेंडू सीमारेषेच्या जवळ, पण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. घास जास्त आहे मैदानावरती, त्यामुळं चेंडू इतका वेगानं जात नाहीये सीमारेषेच्या बाहेर. 2 धाबा असं या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्या, टार्गेटला पुढे घेऊन जा. 50+ धाबा खरे तर स्मिथ 11 अंबेरपाडा टीमनं जर का पहिल्या सुरुवातीला बनवल्या ना, तर गोलंदाजी त्यांची भरपूर चांगली आहे. गोलंदाजीमध्ये कमबॅक करतील, कारण त्यांचा तो देखील तगडा संघ आहे. आप ट्रॅकरचा चेंडू कव्हर पॉइंटला अडवलं, कठीण जाईल. बॉल सीमा पार, रन मिळतील 4 4 4. हा चौकार. अखेरकार राजसी सास बऱ्याच उशिरानं आलाय या बॅट्स मध्ये. खरं तर चौकार बॅट्समन या ठिकाणी अक्षयच्या बॅट मधनं हा चौकार आपण पाहिला. अगदी राजची साथ डगआउट मध्ये थोडासा आता चिंता खरं तर कमी झाल्या असतील. या फटक्याची गरज होती. चांगला फटका बघा, शांत पवित्र घेत असताना दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे इथून बाद झाले. सचिन लांगे, अमर लांगे, त्यानंतर कुमार बाद झालाय, त्यानंतर संकेत बाद झालाय. 4 धक्के जे पारमुख्याचे जी तोफ होते ते पूर्णपणे डगआउट मध्ये. चला स्पीडअप घ्यायचं बघा. टीम मीटिंग कुठली करू नका प्लीज. आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडे आम्ही त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. चला चला हो, स्पीडअप घ्यायचं बघा, लगेच स्पीडअप घ्यायचं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पीपी धावा धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय या ठिकाणी. 11.50च्या सरासरीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सन्माननीय दत्ताशेठ कवठे कवठेवाडी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांना आम्ही विनंती करतोय की दादा आपण या, तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर सन्मान त्यांचा खरं तर कल्याण विभाग महावितरण कर्मचारी आहेत आणि त्याचा सन्मान आम्ही या मंचावरती घेणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 10 पाण्याची खरं तर सुविधा, 10 बॉक्स पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर त्या दादांचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. आणि सन्माननीय या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी येत आहेत. योगेश सदाशिव कवठे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्या बरोबरच खरे तर हा पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांच्या कर्मचारी आहेत. त्यानंतर त्यांच्या समितीत अजून जेडी ग्रुपचे आयोजक आहेत, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांचं जेडी ग्रुपच्या माध्यमातून खरं तर आणि सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. शॉट फाईन लेगला हा फुटका देऊन जाईल. मॅक्सिमम 4 धाबा, 2 धाबा या ठिकाणी या बॉलवरती आणि 2 धावांच्या मदतीनं एकूण धाबा 25. हळूहळू आता एक चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करतोय स्मिथ 11 अंबेरपाडा संघ. या स्पर्धेमध्ये थोडीशी खरे तर धावा कुठेतरी कमी पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतो. लोअर फुलटॉसचा बॉल ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सिंगल साठी लगेच निघालेत बघा.
आणि सिंगल कंप्लीट होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलच्या मदतीनं 26 वरती 26 विदाउट 4 विकेट लॉस पक्कड मजबूत केले या मॅच मध्ये आपण पाहतोय. खरं तर टीम फिल्डिंग करत असताना समर्थ 11 या संघाड कारण ते पारमुख्याचे जे फलंदाज होते त्यांना कुठेतरी लवकर तंबूत पाठवलं. क्या डिलिव्हरी परफॉर्म डिलिव्हरी अगदी समोरच्या दिशेनं यॉर्क लाईन ब्लॉक केलं फलंदाजांना आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. परंतु गोलंदाजी आहे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आहे. सचिन लांगेची जशी जणू काही विकेट गेली ना पीपी तिथून जणू काही धावांचा जो सुळसुळाट होता तो अगदी बंद झालेला पाहायला मिळतोय. फटका बसलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय पण तो झेल सोडलाय. अखेरकार एक जीवनदान मिळतंय पण तो अशी जीवनदान जर एखादं सचिन लांगे किंवा अमर लांगेला जर मिळालं असतं तर कदाचित इथं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण तू एकाला नशिबानं साथ दिली नाही. दोन्ही झेल खरं तर कॅरी केले टीम ज्या ठिकाणी समर्थ 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांपर्यंत इथं मात्र जीवनदान मिळत आहे आणि त्या जीवनदानाचा पूर्ण फायदा इथं उचलावा लागेल. डावखुर आताचा फलंदाज बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक केला अक्षयला रिव्हर्स केलाय ताकदीचा वापर गोलीच्या वेगानं सीमा रेषावार अक्षयच्या बॅट मधून हा तडाखा चौकार. थँक्यू सो मच पीपी. या चौकाराच्या मदतीनं स्मिथ 11 अंबरपाडा संघ जाऊन पोहोचला 31 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला टार्गेट आहे पीपी अजून आपण विचार केला तर. पुढे सरसावले धाव घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु नकार दिला. त्या ठिकाणी असं वाटलं होतं स्टंप हिट या ठिकाणी स्टंपिंग केली जाईल परंतु षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 3 आणि आम्ही सन्मानाकडे या ठिकाणी वळतोय. सन्मानी आमच्या योगेश दादा सदाशिव कवठे यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. पनवेल महानगरपालिका कनिष्ठ अभियंता म्हणून खरं तर ते कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खरं तर सह्याद्री प्रीमियर लीगसाठी सामनावीराच्या ज्या ट्रॉफ्याज आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी खरं तर दिलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही दादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सह्याद्री प्रीमियर लीग आणि जेडी ग्रुप फॅमिली यांच्या माध्यमातून दादांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत. मायची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून गौरवलं जात आहे. हा सन्मान वितरण चला कॅमेरामॅन जे कैद करायचा हा हे क्षण जे आहे ते आमच्या पाहुण्यांचा जो सन्मान होतोय ना तो सगळ्यांचा खरं तर कॅमेरामध्ये कैद करायचं आहे. हे सगळं चित्र जाऊया मागच्या दिशेनं. खरं तर स्मिथ 11 अंबेरपाडा संघ थोडासा संघर्ष करताना दिसलाय परंतु धावाची गती आता इथून कुठेतरी पीपी वाढवावी लागेल कारण 50+ धावा या मैदानावरती जर बनवल्या स्मिथ 11 अंबेरपाडा टीमनं तर कदाचित गोलंदाजी त्यांच्याकडे भरपूर चांगली आहे. त्या धावा डिफेन्स करू देणार नाही ही देखील संकल्पना सगळ्यांना ठाऊक आहे. कारण मागची मॅच आपण पाहिली सुरुवातीला धावा जरूर गेल्या पण कमबॅक करण्याची वेळेस जबरदस्त फटका शॉट फाईन लेगला चेंडू उंच गेलाय आणि उंच गेल्यानंतर 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार मिळतील रन 4 चौकार. थँक्यू डिझे थँक्यू सो मच. प्रथमेश शेट सोपे आता खुश असतील कारण धावा येत आहेत. कारण धावा कशा येवो बॅटनं येवो किंवा लेग बाईकनं येवो धावा येणं गरजेचं आहे. आमिर लांगेल देखील खुश असतील या संघाचे संघ मालक कारण ज्या पद्धतीनं खरं तर ज्या विकेट पडल्या होत्या सुरुवातीला असं वाटलं होतं की 50च्या आतमध्ये रोखलं जाईल परंतु अक्षय आणि बॅट्समन रोशन ची चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजावरती या 12 चेंडूमध्ये जेवढा धावा बनतील त्या स्मिथ इलेव्हन अंबेपारसाठी भरपूर उपयोगी असतील. पुढे सरसावले, पुढे टाकल्यात, पुढ्यात होता बॉल. सेन्स ऑफ बेस गती थोडीशी जास्त होती, ज्या अपेक्षेनं पाहिले वेट केला होता बॅट्समननं. अगदी त्याच वेगावरती स्वार भरून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुयोग आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती 4 चौकार आलाय. रोशनला आपण पाहतोय स्ट्राईक खेळला. पाचची वरची कडा घेतली. अजून एक विकेट मैदानाचा बाहेर. स्मिथ इलेव्हन अंबरपाडा टीमला दिलाय अजून एक खरा झटका. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. हा चला बघा, जर का तुमचे 4 षटकं जे आहेत ना पहिल्या 20 मिनिटांमध्ये जर कंप्लीट झाले नाहीत ना तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. बघा प्लीज स्पीडअप घ्यायचा. आयोजकांकडून या सूचना वारंवार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, परंतु त्यांच्यावरती तुम्ही खरं तर अजूनपर्यंत तरी ते काम तुमच्या माध्यमातून खरं तर योग्य पद्धतीने होत नाही आहे. पण आपण ताकीद द्या, वेळ खूप महत्वाची आहे. जेडीचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. थोडंसं उशिरानं लेट पण थेट आलेत. लावडा बेल, उत्साह जास्त, जोश कमी आहे. आणि अजून एक डॉट बॉल. पंच दर्शवते अजून या ओव्हरमध्ये 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. परंतु या मॅचमध्ये प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या या ठिकाणी स्मृती इलेव्हन अंबेरपाडा टीमनं बनवली, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी धाबा रोखल्यात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक थोडंसं खराब पाहायला मिळतंय. बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय. 2 धावा निश्चित होणं, तिसरीचा प्रयत्न होतोय. रिक्स उचलावी लागते. पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. OUT आउट. गोल्डन डंकचा शिकार. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. चला फास्ट घ्या मॅच. बघा आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला, त्यामुळे प्लीज फास्ट केला. सगळ्यांना विनंती असेल. चांगली बॅटिंग, दोन्ही संघ चांगले आहेत. अक्षय अजूनही संघर्ष करतोय. अक्षयकडे ती क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची. सुरुवातीला थोडसे शांत पवित्र घेतले, परंतु ही ती वेळ नाहीये. इथून शांत स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न. चला स्पीडअप घ्या. बघा वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय मित्रांनो, 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं ही ना कंपल्सरी झाली पाहिजे. श्री आलेत नवीन बॅट्समन. श्री लांगे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय. जाणं चांगलं षटक फेकलं होतं श्रीनं. मी तर म्हणेन मागच्या मॅच मध्ये तो श्री मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये किमान 12-13 धाबा जर आल्यास तर 50चा आकडा, 50चा जो टार्गेट जो आपण पाहतोय तो इथून स्मृती इलेव्हन अंबरपाडा संघ पूर्ण करेल. परंतु त्याच्या अगेन्स्ट इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय अंतिमचा स्लोक ओव्हरच्या षटकावरती.
थोडीशी दिशा गोलंदाजी लेस्टमचा बाहेर डीके वल्लेत व्हाईट बॉलचा इशारा श्री लांगेला आपण पाहतो स्ट्राईक गेनचा फलंदाज एक चांगला गोलंदाज आहे श्रीचा फटका हवेमध्ये उंची जास्त घेतली आहे क्षेत्ररक्षकानं झेल कॅरी केलंय आणि दिला धक्का स्मिथ 11 आंबेपाडा टीमला अजून एक फलंदाज बाद थँक्यू सो मच विकेट आणि विकेटच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्मिथ 11 आंबेपाडा संघ थोडासा संघर्ष करावा लागतोय कारण सुरुवातीला जे प्रामुख्याचे ट्रोप होत्या त्या खरं तर लवकरच तंबूमध्ये परतल्यानंतर या 8व्या 9व्या क्रमांकाच्या खांद्यावरती जबाबदारी आहेत त्या मात्र कुठेतरी इथून ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सुपे प्रथमेशला आपण पाहतोय अगदी बॉडी लँग्वेज तगडी आहे तो इथून प्रयत्न करावे लागतील 50चा पल्ला जर गाठला तर एक सन्मानदायक टोटल गोलंदाजांना लढावा इतका टार्गेट पाहायला मिळेल आडवा बॅटने क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न डॉट बॉल या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय 4 चेंडूचा खेळ बाकी आहे 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय उंच खुरस तर सतल बांडाचा हा गोलंदाज रोहित आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती फुलटॉस बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं तात्पटलाय पण तो सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं एकूण धाव फलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 39 वरती संघ जाऊन पोहोचलाय उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे 3 चेंडू अजूनही बाकी आहे 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका जर का आला ना तर एक सन्मानदायक टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावलेत या ठिकाणी असं पाटलं होतं की पाट बॉल जाईल परंतु हा चेंडू सरळ वेगानं निघून गेलाय डॉट बॉल 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे 2 चेंडू मध्ये एक बिग हिट एक फिनिशिंग टच जॉर्कर लाईन रोहितचा हा तेज तरार जॉर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेटचा पाहायला मिळतोय अजून एक डॉट बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मध्ये परंतु स्मिथ 11 संघाला देखील कमी राखता कामा नये या मॅच मध्ये लो स्कोरिंगची मॅच जरूर पाहायला मिळेल परंतु गोलंदाजी त्यांची तोप मानली जाते गोलंदाजी तगडी आहे यावेळेस सिंगल धाव भिडते शेवटच्या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न नाही आहे पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय पहिल्या डावाच्या अखेरीस धावा आहेत स्मिथ 11 आंबेपाडा टीमच्या त्या 40 धावा 41 बनवाव्या लागतील टार्गेट चांगलं आहे गोलंदाजी जर सुरुवातीला चांगली झाली तर या धावा थोडंसं कठीण या ठिकाणी डान्सर देखील आलेले आहेत यशवंत खौंडवे या ठिकाणी डान्सर आलेले आहेत तर नक्कीच त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण डीजेला आपण एक संधी देऊया आणि पाहूया एक त्यांची एक झलक आपण या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये चला थँक्यू सो मच थँक्यू डीजे चला स्मिथ 11 आंबेपाडा संघ आपण क्षेत्ररक्षकाची विवरता का लगेच 30 मध्ये 41 बनवायचे आहेत 30 मध्ये 41 पाहिजेत बनवावं लागतील परंतु आपण पाहिलंच अमर लांगेचा आज संघ सचिन लांगेचा आज संघ सहजासहजी हार मानणारा नाहीये मित्रांनो कारण गोलंदाजी त्यांची भरपूर चांगली आहे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली आहे परंतु या मॅच मध्ये खरे तर काय घडणार गोलंदाजी ती धार पाहायला मिळेल का
त्याला बॅट्समन पाठवायचं बघा मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं रवाना करायची आहे. 30 बॉल आणि सर बनवावे लागतील 41 धाबा. धाबा कशा तऱ्हेने बनवले जातील हे देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सचिन लांगे, रायगड एक्सप्रेस म्हणून ज्याची जी ओळख आहे ती आज त्याला इथं सिद्ध करावी लागेल, कारण हा लो स्कोरिंगचा सामना आहे मित्रांनो. परंतु या लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये खरं सचिन लांगेला चांगलं षटक फेकावे लागतील. चला बॅट्समन बघा, प्लीज सहकार्य करा. बॅट्समन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत ही सूचना करतोय, परंतु तुमचे ज्या खरं तर जे तुम्हाला जो टाइम अलाउड आहे त्या टाइमामध्ये तुम्हाला पोहोचणं खूप अनिवार्य असेल बघा. नाहीतर आम्ही डायरेक्ट पॅलेंटीला समोर जाऊ, मग कुठल्याही संघाची गय केली जाणार नाहीये. कारण जेवढा आम्ही सहज घेतो तुम्हाला तेवढं तुम्ही अजून वरती चालले. त्यामुळे प्लीज या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आणि आयोजक तुम्हाला एवढी संधी देत आहेत तरी सुद्धा तुम्ही त्या वेळेला महत्त्वच देत नाहीये. कारण काल देखील भरपूर उशिरानं सामने लेट झालेत. त्यामुळे प्लीज या अशा सूचना खरं तर लाईव्ह आहेत, आमच्यापासून देखील हे होत नाही, परंतु ज्या सूचना येतात आयोजकांच्या तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सलामीर जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. बॅट्समॅन सुयोग, मागचा हिरो आणि दिनेश. पण तू समोर एक रायगड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे सचिन लांगे सज्ज झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. सचिन लांगेची जे 2 षटकं असतील ना मित्रांनो ते अगदी निर्णायक असतील या मॅच मध्ये. पण तू कुठल्या गोलंदाजाकडे जाणार? अमर लांगे मागच्या मॅच मध्ये कुमार कडे 2 षटकं दिली होती. कुमारचा स्पेल थोडासा मागडा राहिला होता. परंतु या मॅच मध्ये गेम प्लॅनिंग थोडीशी चेंज असेल, कारण लो स्कोरिंगची मॅच आहे. 10-15 धावा शॉट झालेत, त्या गोलंदाजांना इथून भरून करावे लागतील. त्यासाठी ही सगळ्या गेम प्लॅनिंगने स्मिथ 11 अंबेरपाडा संघ उतरला असं. चला गेम ऑन. पहिला चेंडू सचिन लांगेचा. रायगड एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे ओळखले जाते सचिन लांगे तयार. स्ट्राइक केला बॅट्समॅन दिनेश. सचिन लांगेचा हा चेंडू चांगला पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बघा मित्रांनो, ही मॅच जितकी सोपी वाटते ना तितकी सोपी नाहीये मित्रांनो. कारण समोर जे तगडे खेळाडू आहेत सचिन लांगे, अमर लांगे, कुमार, हे सगळे खेळाडू, अक्षय असेल, या सगळ्या खेळाडूंचा भरणा असेल हा संघ. अर्थातच स्मिथ 11 अंबेरपाडा हा संघ सहजासहजी हार मानणारा नाहीये मित्रांनो. या मॅच मध्ये कडी टक्कर देईल नक्कीच तो. अर्थातच या ठिकाणी समर्थ 11 संघाला लिव्हरपूल टॉसचा बॉल पिक केलंय. लाईन लवकरच ओळखली आहे. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडूला कावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. बॅट्समन रिव्ह्यू आहे का सर? बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी आहे. प्रॅक्टिस साठी बघा, चेक करायचं आहे. आमच्या ऑफिसमधून पंच अनंत गावंडा सर त्या ठिकाणी चेक करतील आणि निर्णय लगेच मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. त्याकडून जाणारा तेज तारार ही त्याची ओळख आहे आणि ती सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. सचिन लांगेची आपण स्फोटक फलंदाजी पाहिली. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते. बॅटच्या टॉपेजला विकेट किपर पासून थोडस लांब. या संधी ज्या आहेत ना त्या तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. सुरुवातीला विकेट शोधाव्या लागतील. कष्टाची परिकष्ट करावी लागेल मित्रांनो. आपण पाहिलं यानंतर मॅच आहे प्रकाश 11 आणि त्यांच्या विरोधात असेल अश्विनी डीजे 11. लगेच टॉस साठी संपर्क साधत आहे. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमचे जेडी त्या ठिकाणी आहेतच. लगेच संपूर्ण टीम देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल, ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. इथून सचिन लांगेनं ही महत्वाची विकेट मिळवली आहे. बॅट्समन आउट. सुयोग मागचा हिरो इथून झालाय 0 वरती. 4 या धावसंख्येवरती बाद मात्र दिलाय धक्का.
ही महत्वाची विकेट. इथून सचिन लांगे, अमर लांगे थोडीशी राहाची साथ घेतली असेल, कारण ही विकेट महत्वाची होती. या मॅच मध्ये पकड मजबूत केली जाईल. अर्थातच स्मिथ 11 आंबेरपाडा टीमच्या बाजूला ही विकेट जी होती ना, ती मी तर म्हणेन खूप महत्वाची होती, कारण मागच्या मॅच मध्ये सुयोगने जबरदस्त पारी केली होती. आणि त्याच फलंदाजाला सचिन लांगेने इथून तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर मध्येच्या आतमध्ये इंटर होतो बॅट्समन महेंद्र नवीन बॅट्समन. अशा 2-3 विकेट जर का आल्या ना, तर मॅच मध्ये मजा येईल. क्या बात आहे सचिन लांगे. का त्याला एवढा रायगडचा टायगर म्हणून म्हटलं जातं. रायगड एक्सप्रेस म्हणून त्याची बोलक आहे आणि तो सिद्ध करतोय आज या लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये. धावा जरूर या विकेटवरती कमी लागल्यात, परंतु कष्टाची परिकष्टा केली जाते. स्मिथ 11 अंबरपाडा या संघाच्या बाजूने. यावेळेस लॉंग ऑफच्या मधोमध पुढे सरसावलेत. 20 झोनला टार्गेट. बॉल गोलीच्या वेगानं सीमा पार. 4 चौकार. वाह क्या बात है. कॅमेरामॅन कैद करा बघा आमचा डान्स. कॅमेरामॅन थोडासा डान्स जो आहे त्याला कैद करायचं बघा. हा ही सह्याद्री प्रीमियर लीग आहे. थँक्यू सो मच. थँक्यू डान्सर. यशवंत आहेत डान्सर. त्यांचा हा डान्स आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये. खरं तर डान्स केला जातोय. आणि विकेट साठी पुन्हा एकदा एक इनामी राशी आमचे या टीमचे उपकर्णधार अर्थातच प्रतिमेश शेट सुपे यांच्या माध्यमातून विकेट साठी कुमारसाठी तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज आणि ते जमा देखील आहे. या ठिकाणी आमच्या समित त्यांचे संघ मालक जॉईंट आहेत प्रेम आसवले आणि त्यांच्याकडे ही 10,000 रुपयाची कॅश या ठिकाणी आमच्याकडे सोपवली देखील आहे. म्हणजे नुसते बोलतच नाहीये तर बक्षीस या ठिकाणी देखील त्यांनी आमच्या आयोजकांकडे देखील दिलेले आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व प्रथमेश शेट सुपे आपण पाहतो या टीमचे खरं तर उपकर्णधार आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल विकेट साठी तब्बल 10,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज. गोलंदाज तयार कुमार. पहिला चेंडूवरती विरकावून दिलंय क्षेत्र खाली आणि इथून JD 11 ऑन फॅमिली स्टँडला सलामी देत ठोकलाय. ह्या बॉलमध्ये चौकार. थँक्यू. चला प्रकाश 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. अश्विनी DJ 11 टीमचा कॅप्टन प्लीज आपण या. प्लीज याचं बघा टॉससाठी चौकार आलाय. कुमार वरती संघाच्या जबाबदाऱ्या आहेत. कुमारची गोलंदाजी कुमारचा स्पेल किती चांगला राहील यावरती हा सामना डिफेन्स असेल. रिवर्सने खेळलेत पुन्हा एकदा गॅप शोधली त्या ठिकाणी आणि आज नशिबाची साथ नाहीये कुमारच्या बाजूने. हा सलगचा दुसरा चौकार. रक्षक काय आहे परंतु त्याच्या दस्तकाला मस्तक देऊन तिसरा चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय.
कुमारच्या आगेच पुन्हा एकदा हल्ला बोल चौकार. थँक्यू 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 सो मच. 3 चौकार आलेत. थोडासा दबाव वाढलाय. अमर लांगे विचार करतोय, चर्चा करतोय खेळाडूंची. वारंवार कुमारला कानमंत्र देतोय. या पद्धतीची गोलंदाजी आपल्यासाठी उपयुक्त नाहीये. यॉर्कर पद्धतीची चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू तुला फेकावे लागतील. समोरच्या टीमला थोडंसं जोखून धरावं लागेल. पण ती रणनीती कुठेतरी थोडीशी वेगळी पाहायला मिळते. हा पटका बसलाय असं वाटतंय आणि अखेरकार राहाची साथ घेतली आहे कुमारनं. यावेळेस मात्र परतवलंय बॅट्समन दिनेशला. बिग विकेट टाळून दुसरा धक्का टीम या ठिकाणी समर्थ 11ला. थँक्यू डीजे. आणि उद्याच्या रायगड ठाणे मॅच मध्ये खास करून या डान्सरला आम्ही बोलवलेला आहे. उद्याच्या दिवशी देखील हा डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड ठाणे ही मॅच पाहण्यासाठी कुणी विसरू नका मित्रांनो. खूप जणांची स्वप्न आहेत होती आणि जेडी ग्रुपनं जो निर्णय घेतलाय खरं तर की रायगड ठाणे ही मॅच या मैदानावरती होऊन जाऊ दे. जे प्रेक्षक जे उत्सुक होते पाहण्यासाठी आणि त्या डान्सरसाठी देखील 100 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज रोशन भगत या साहेबांच्या माध्यमातून दिलेले आहे. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय रोशन भगत यांचं देखील. आमचे डान्सर आता म्हणजे जोशमध्ये असतील. आता पारितोषिक आता जसे तुम्ही डान्स तुमचा पाहायला मिळेल तसे पारितोषिक देखील वाढतील. तर एकूण धावा आहेत धावफलकावरती सर 22 धावा आहेत. 2 षटकांचा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानावरती. 3 चौकार आलेत बॅक टू बॅक. कमबॅक करतोय कुमार. 22 धावा आहेत. अगदी चिमुकल्यांची गर्दी देखील पाहायला मिळते आज या ठिकाणी सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये. ज्येष्ठांचा वेग वो युटी आउट सिग्नेचर डिस्पॅच. अजून एक धक्का दिलाय कुमारनं या मॅच मध्ये समर्थ 11 संघाला. आणि थांबायचं बघा अजून एक विकेट आली ना तर तब्बल 10,000 रुपयाचं प्रथमेश शेठ सुपे यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आहे कुमारसाठी. 2 विकेट आलेत परंतु 1 विकेटची अजूनही गरज आहे आणि तब्बल 10,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी जमा देखील आहे. या बॉल एक बॉल नसेल तर 10,000 रुपयाचा हा बॉल असेल. क्या बात आहे. या पद्धतीचे देखील पारितोषिक लावले जात आहेत मित्रांनो. ही सह्याद्री प्रीमियर लीग आहे. ही खरं तर GD 11 फॅमिली ग्रुपची ही खरं तर मोठी लिंक आहे आणि या लिंक मध्ये खरं तर या अशा पद्धतीची अनेक पारितोषिक उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. एक चेंडू हा नुसता चेंडू नाहीये तर तो चेंडूची किंमत काय आहे ते बघा. 10,000 रुपयाचं 1 विकेट आणि तब्बल 10,000 रुपये. मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करेन प्रथमेश शेठ सुपे यांचं की त्यांनी एवढी रोख कॅश रक्कम जी विकेट हॅट्रिकसाठी लावलेली आहे त्या साहेबांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक चेंडू विकेटच्या हॅट्रिक मिळेल का. हा पटका फसलाय परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथून मात्र जी इनामी राशी जी होती ती कुठेतरी जी फिल्डिंग जी सर होती ना ती कुठेतरी मी तर म्हणेन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हवा होता परंतु तिथं क्षेत्ररक्षक नाहीये. तिथला क्षेत्ररक्षक 38 मध्ये होता. फाईन लेगला त्यानंतर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या बॉलवरती आले 2 धाबा. 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत धावफलकावरती त्या 24 धाबा. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील त्या 17 धावांची गरज. 18 मध्ये 17 कुणाला असेल खतरा. स्मिथ 11 अंबेरपाडा की समर्थ 11. ज्यावेळेस अशा पद्धतीची मॅच असते ना मित्रांनो जेवढी सोपी वाटते
तेवढी सोपी नसते. बॉल टू रन्स जी मॅच असते ती मॅच एक वेगळं वलन घेत असते. नेहमीच आपण पाहिल्यात 7 चेंडूमध्ये 6 धावा देखील झालेल्या नाही आहेत, 12 चेंडूमध्ये 12 देखील झालेले नाही आहेत आणि 6 बॉलमध्ये 2 धावा देखील झालेल्या नाही आहेत. हा क्रिकेटचा थरार, हे सह्याद्री प्रीमियर लीगचा आपण थरार आपण पाहतोय. आणि त्याच हंगामामध्ये मागची मॅच अशीच आपण जणू काही पाहिली होती. खरे तर स्मिथ इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहिला होता सकाळच्या सत्रामध्ये. तो अर्धदज प्रकाश इलेव्हन या संघांच्या दरम्यान ती लढत. सचिन लांगेवरती पहिल्याच बॉलवरती चढवलंय आक्रमण, बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय, 4 रन चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. मॅच मध्ये थोडस सचिन लांगेवरती दबाव टाकला जातोय. 18 मध्ये 17ची गरज होती. समीकरण आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट्समन पाठवून. बॅट्समनला आपण पाहतो स्ट्राईक एंडला. सचिन लांगे पहिले षटक फेकलं होतं चांगलं. लोअर पलटोचा बॉल लाईन फिक केलंय, आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं केलंय, शॉट पॉइंट लेगला सचिन लांगेच्या आगेस. हा दुसरा चेंडू फिरकावून दिलाय 4 धावांसाठी. हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. आनंद घेत आहेत अगदी चिमुकले जे काही क्रिकेटचे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्यांचं स्वप्न आहे ते आज सुट्टी असल्यामुळे आज भरपूर जे या जवळच्या गावाची काही जे चिमुकले आहेत ते अगदी या सह्याद्री प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. काही प्रेक्षक देखील आहेत यूट्यूबच्या माध्यमातून देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. तर सगळ्या तमाम मायबाप प्रेक्षक वर्गांचं मी पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीग आणि जेडी ग्रुपच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. 15 चेंडू 9 धावांची अजूनही गरज आहे. सामना हातातून निसटताना दिसतोय स्मिथ इलेव्हन अंबरपाडा टीमचा, पण तो अजूनही सामना संपलेला नाहीये. सचिन लांगे गुलचं ट्रॅक वरती, रायगडचा वंडर बॉय इथून मात्र क्लिंग बोल्ट विकेट मैदानाच्या बाहेर. समर्थ इलेव्हन टीमला दिलाय अजून एक धक्का. डीजे ठोक. थँक्यू डीजे. या पद्धतीचं न सचिन लांगेला विकेट हॅट्रिक तरी संपादित करावे लागेल. अजूनही सामना सोडायला तयार नाहीये. अमर लांगे असतील सचिन लांगे दोघांमध्ये थोडीशी चर्चा बातचीत होते की सामना अजूनही संपलेला नाहीये. सामन्यामध्ये अजूनही आपण पकड मजबूत करू शकतो. जर या पद्धतीने विकेट गेल्या तर एकूण धावा आहेत धावपटलावरती 32 धावा आहेत. 14 चेंडू 9 धावांची गरज आहे. सचिन लांगे गुलच्या ट्रॅक वरती सज्ज होतोय. वेगवान चेंडू बॅटचं पेश ओपन केलं, डायरेक्ट हिट, परंतु इथून मात्र सिंगल लगेच साठी निघाले होते दोन्ही फलंदाज. सिंगल पूर्ण होईल. 13 बॉल 8 धावांची गरज. सामना हळूहळू या ठिकाणी समर्थ इलेव्हन संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाच्या पलीकडे खरे तर या ठिकाणी आपण पाहतोय स्मिथ इलेव्हन अंबरपाडा टीमला हलक्यात टॅप केले. गॅप मध्ये गॅप भरपूर मोठा आहे आणि इथून चेंडू जमिनीला गुदगोल करत मात्र सीमारेषेच्या जवळ झालाय. तत्पूर्वी या चेंडूवरती तब्बल 3 धावा मात्र मिळतील बॅटिंग करणार समर्थ इलेव्हन संघाला. आणि इथून या 3 धावेनं तिसरं षटक मात्र समाप्ती होण्याचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
मयूर मार्के सर DK सरांना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये पूर्णाचा तडाखा आणि सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये खरं तर खूप मोलाचं योगदान त्यांचं सलग 5 दिवस त्यांची उपस्थिती आम्हाला लाभले. पुन्हा एकदा आम्ही JD ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अनंता गावंडा सर असतील, ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आज ह्या JD ग्रुप असेल, फॅमिली मेंबर्स, त्यानंतर सह्याद्री प्रीमियर लीगसाठी PP असतील, या KTC ची संपूर्ण लाईव्ह टीम, या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आज या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. जवळ मॅचच्या दिशेनं 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 5 धावांची. हा सामना अगदी सोपा झालेला आहे. गोलंदाज संकेतला एखादं मॅडम षटक, कमी धावांचं षटक, 2-3 धावांचं सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल स्मिथ 11 अंबेरपाडा टीमचा. परंतु पाहूया समोर समर्थ 11 हा संघ कितपर्यंत आज सामना घेऊन जाईल याच्याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. गोलंदाज तयार, बॅच टॉपेज क्षेत्ररक्षक, चुका भरपूर झाल्यात. स्मिथ 11 संघाची फिल्डिंग थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजअप आपण पाहिलं. लॉंग ऑफला मगाशी एक क्षेत्ररक्षक जर ठेवला असता कदाचित विकेट हॅट्रिक पूर्ण झाली असती कुमारची, परंतु तिथं क्षेत्ररक्षक नव्हता. यावेळेस देखील लोमन लॅच मध्ये चेंडू डायरेक्ट हिट दोनदा झालेली नाहीये. ह्या भरपूर चुका आज मॅच मध्ये. हातभर चेंडू बोलवलाय या ठिकाणी क्षेत्र गोलंदाजानं. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, थ्रोची फिरकी खराब आणि इथून देखील 2 धाबा या बॉलवरती मिळत आहेत. 2 धाबेनं सामना सोपा झालाय. 2 धाबांची अजूनही गरज, 2 धाबांची गरज आहे. समर्थ 11 संघ या मॅच मध्ये स्मिथ 11 संघाची धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि त्याचा इथून मध्ये त्यांना इन्फेक्ट पडलाय. कमालीची डिलिव्हरी, काय चेंडू बलन घेतोय पडल्यानंतर. जबरदस्त लाईन लेंथ, फिरकीन जादूगिरी गोलंदाजी, फिरकीचा बादशाह करे तर म्हणून ज्याची बोलक आहे. संकेतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. संकेत गोलंदाजी मारसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं केलंय, फिल्डिंग खराब आणि इथून देखील सिंगल धाव. या ठिकाणी एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समर्थ 11 या संघाला 1 धाव बनवावी लागेल. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आणि समर्थ 11 संघानं मात्र पहिला सामना देखील जिंकला होता आणि हा दुसऱ्या सामन्याकडे विजय संपादित करत असताना हा सामना इथून जिंकला जातोय समर्थ 11. परंतु स्मिथ 11 अंबेरपाडा संघानं देखील चांगला संघर्ष केला. धावा कमी होत्या परंतु त्या धावा गोलंदाजांना डिफेन्स करण्यामध्ये यश प्राप्त झाले नाहीये. हरकत नाहीये, पुढच्या मॅचला साठी शुभेच्छा दोन्ही टीमला आपण देऊया. पुढच्या मॅच मध्ये चांगला खेळ करा आणि मात्र पुढचा सामना खूप इम्पॉर्टंट असेल, करूया मरुच्या स्थितीमध्ये. आणि ह्यानंतरची मॅच आपण पाहतो या ठिकाणी मेन ऑफ द मॅच कडे आपण जातोय.